महाराष्ट्र ICDS अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविका परीक्षेसाठी पात्रता काही ठराविक निकषांवर आधारित असते. सर्वात पहिली अट म्हणजे शैक्षणिक पात्रता. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, विशेषतः समाजकार्य, बालविकास किंवा संबंधित क्षेत्रातील शिक्षण असल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. कारण या पदासाठी बालविकास, पोषण आणि समाज कल्याण यांचे मूलभूत ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे अनुभव. अनेक वेळा अंगणवाडी सेविका म्हणून काही वर्षांचा अनुभव असणे आवश्यक किंवा प्राधान्याचे मानले जाते. कारण प्रत्यक्ष कामाचा अनुभव असल्यामुळे सुपरवायझर पदाच्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे समजतात. तिसरी अट म्हणजे वयोमर्यादा. साधारणपणे किमान वय 18 वर्षे असते आणि कमाल वयोमर्यादा शासन नियमानुसार ठरवली जाते. राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत देखील दिली जाते, जसे की अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि इतर मान्य प्रवर्ग. चौथी अट म्हणजे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कारण ही पदे स्थानिक स्तरावर कार्यरत असतात आणि स्थानिक गरजानुसार काम करावे लागते. याशिवाय उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे, कारण या कामात सतत क्षेत्र भेटी, महिलांशी संवाद आणि बालकांच्या विकासाशी संबंधित कार्य यांचा समावेश असतो. या सर्व पात्रता पूर्ण करणारे उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात आणि निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या विषयाबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. या विषयाशी संबंधित पुढे कोणते टॉपिक्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत तेही कमेंटमध्ये सांगा. तुमचा फीडबॅक आम्हाला सुधारण्यासाठी मदत करेल. अशाच महत्त्वाच्या आणि उपयोगी माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर हा विषय उपयुक्त वाटला नसेल किंवा काही सुधारणा सुचवायच्या असतील तरीही कमेंटमध्ये नक्की सांगा.